वाखरीच्या रिंगणामध्ये आपल्याबरोबर आर्टिस्ट आहेत मंगल. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही गेले 2 तास 3 तास या ठिकाणी बसून आहेत. किती केचेस केले आणि काय वाटलं आहे सगळं काय? मी जो हा प्रोजेक्ट करतो आहे मी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत करायचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये मी 450 ड्रॉइंग कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मी गेले 2 तास मी काम करतो आहे. तर वेगवेगळ्या अँगलनं मी जे रिंगण आहे रिंगणाचा मी अँगल्स घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यामध्ये मी जो घोड्याचा जो फोर्स आहे किंवा त्याचं जे काय ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागले किंवा ह्या सगळा जो लोकसमूह कशा पद्धतीनं एकत्र येतो हे खूप सुंदर उदाहरण आपल्यासमोर महाराष्ट्रात आहे. तर ही गोष्ट मी चारकोल या माध्यमामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. चारकोल हे माध्यम मी वापरण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचं सगळ्यात जवळचं माध्यम आहे. जेणेकरून की मी जो पेपर वापरला आहे तो पांढरा पेपर आहे आणि चारकोल हा काळा आहे. जसं की आपण काळा गंध कपाळावरती लावतो तशाच पद्धतीचं हे माध्यम आहे. सहज व साधं, जसं की वारीमध्ये आपल्याला सगळा फील जो मिळतो आहे तो सगळा सहज व साधा मिळतो आहे. कुठली कुठली केली तर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. खालते ठेवू रिंगणातले हा ठेवा ना. 1 मिनिट. एक जण हातात द्या कोणाच्या. हां हे 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 ह्याला हात लावा, ह्याला हात लावा. पडता का म्हणणे खालतं. यामध्ये जे काय 70 ते 80 वयोगटामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होत जाणारे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं मी टाचण काढण्याचा प्रयत्न करतो आहे. माऊलींच्या चेहऱ्यावरचे जे काय एक्सप्रेशन्स आहेत, हावभाव आहेत, ते हावभाव म्हणजे की त्यांचा 20वा पार्ट आहे. 20वाचे काही क्षण ज्याच्यामध्ये त्यांचा टाळसुद्धा कानाच्या जवळ घेऊन ते आपला 20वा घेत आहेत. काय काय काढलं यामध्ये जे काय त्यांचा जो दुपारचा जो काय जेवण झाल्यानंतर जो 20वा आहे आणि त्यानंतर त्यांचं जे भजन कीर्तन जो काय पार्ट आहे म्हणजे विश्रांतीच्या वेळी पण त्यांची एक वेगळी मुवमेंट आहे. त्यामध्ये लहान बाळ आपलं आहे किंवा त्यांचे वेगवेगळे जे काय कॉस्ट्युमचा पार्ट आहे किंवा वेगवेगळ्या ड्रेफरीजचा पार्ट आहे हा कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये जे काय त्यांचं जे वयाचं जे ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्यांच्या चेहऱ्यावरती ज्या काय हे रिंगण आहे. हां हे पहिलं रिंगण आहे. हां आणि त्यानंतर ना हे आश्वारूढावरचं एक हे आश्वासन. हां हे आश्वासन. किती वेळ लागला आहे? मी हे गोष्टी म्हणजे मिनिमम एक अर्धा ते 45 मिनिटामध्ये या दोन्ही गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मागच्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव खूप वेगळा आहे. नाही पण हे काढत असताना काय एनर्जी किंवा काय भावना निर्माण झाली? जसं की मी म्हणजे की ह्या गोष्टींसाठी मी निमित्त मात्र आहे. कारण की जे काय व्हायला लागलं आहे तो वरचा आहे आणि तो वरचा करून घेतो आहे. आणि यामध्ये मी फक्त निमित्त मात्र आहे की हा वरच्याचा कॉल आहे आणि मी तो पाळण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून की हे जे काय डॉट्स आहेत किंवा ह्या ज्या रेषा आहेत हे जे सौंदर्यदृष्टी जी काय डोळ्यासमोर जी दाखवण्याची जी काय भूमिका आहे ही सुद्धा त्याची वरचीच आहे. आणि त्यामुळं मी या गोष्टींना फॉलो करत चाललेलो आहे. मी पण एक फॉलो म्हणजे की मी त्याला म्हणतो आहे की एक आपण कसं वाटसोरो कसं एक सारखं जात असते तशा पद्धतीनं मी पण एक प्रवास करत आहे. आणि हा कलेच्या प्रवासामधला हा प्रोजेक्ट आहे जे की मी 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतो आहे. जेणेकरून की इंडियातला जो बिनाले आहे किंवा वेगवेगळ्या गॅलरीज आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचं जे मेन कल्चर आहे आपलं ते मेन कल्चर मी संपूर्ण भारतापर्यंत कशा पद्धतीने पोचवू शकतो आहे याची पायवाट मी शोधण्याचा प्रयत्न. पण आतापर्यंत किती झालेत सगळे आणि हे आपण प्रदर्शन कुठं लावणार आहे किंवा ही पेंटिंग? जे पहिल्यांदा प्रदर्शन जो पार्ट आहे माझ्या डोक्यामध्ये आपला जो इंडियाचा बिनाले आहे त्या बिनाल्याचा मी विचार करतो आहे. त्यानंतरनं मी वेगवेगळ्या गॅलरीजबरोबर मी बरेचसे चारकोल ड्रॉइंग जे काय पार्ट आहे तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नेचर या भूमिकेमधून मी हे समाजापर्यंत आणू इच्छितो आहे. तर हे लवकरच मी घेऊन येईन आणि माऊलीचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहील. कारण की हा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण
यामध्ये प्रत्येक जो काही पार्ट आहे हा वरचा सांभाळतोय आणि हाच फील येतोय मला. ही चित्रवारी म्हणायची. ह्याला आपण इमोशन्स जो काय आहे किंवा आपण समाजाबरोबर कशा पद्धतीनं जोडला जाऊ शकतोय, तर हा पार्ट आपण म्हणू शकतोय की आपण सहजरीतीनं आपण एकमेकांबरोबर कनेक्ट होऊ शकतोय आणि हे माध्यम तशा पद्धतीचं आहे, जे की दृश्यकलेतलं सर्वात आनंदीदायी माध्यम आहे. म्हणजे कलेची वारी. हां, ही कलेची वारी म्हणता येईल आपल्याला. नक्कीच कलेची वारी मंगल यांनी या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरावर साम TV वाखरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.